आखाती देशातल्या युद्धामुळे सांगली जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर मोठा परिणाम त्यावर झालाय। गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाहीयेत आणि त्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ या व्यावसायिकांवर आली आहे। तर तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। पाहूयात। गॅस तुटवडा झाल्यामुळे सांगलीतले हॉटेल्स देखील आता बंद होऊ लागलेले आहेत। सांगलीतलं हे सगळ्यात मोठं हॉटेल आहे आणि हे हॉटेल आता गॅस पुरवठा होत नसल्याने बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून हॉटेल व्यावसायिक या ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी वारंवार प्रशासनाकडे मागणी करत आहेत। गॅस पुरवठा सुरळीत व्हावा, मात्र गॅसचा जो तुटवडा आता निर्माण होत आहे, आखाती देशातली जी काही युद्धस्थिती आहे त्यामुळे देशांतर्गत जो गॅसचा परिणाम झालेला आहे गॅसवर, त्यामुळे आता या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील देखील हॉटेल्स व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कालपासून खरं तर अनेक हॉटेलमध्ये नाश्त्याचं जी काही सेक्शन असेल तो बंद करण्यात आला होता। केवळ जेवण आहे तेच सुरू करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाला नियमित गॅस पुरवठा व्हावा, गॅस उपलब्ध व्हावेत अशी मागणी करण्यात आली होती आणि आता हॉटेल व्यवसाय आम्ही बंद करू असं देखील सांगण्यात आलं होतं। आणि आता प्रत्यक्ष या ठिकाणी सांगलीतल्या हॉटेल व्यवसायाला त्या गॅस सिलेंडरच्या टंचाईचा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आता अशा पद्धतीने हॉटेल व्यवसायांना आपल्या हॉटेलवर कुलूप लावण्याची वेळ आलेली आहे। केवळ गॅस सिलेंडर पुरवठा होत नसल्याने आता या ठिकाणी हॉटेल जे आहेत ते बंद होऊ लागलेले आहेत। काही दिवसांमध्ये आता पुढच्या आणखी हॉटेल्स बंद होण्याची शक्यता देखील भीती व्यक्त केली जात आहे। कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।